नमस्कार. महाराष्ट्राचा रणसंग्राम स्पेशल पार्टनर राजश्री लॉटरीच्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येतोय. आम्ही पोहोचलोय मुंबईत. महाराष्ट्राचा दौरा आटोपून महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत हा समारोपाचा कार्यक्रम. या निमित्तानं महाराष्ट्रभरात विविध मतदारसंघांमध्ये काय मानसिकता होती मतदारांची, कोणते मुद्दे त्यांच्यासाठी होते हे आम्ही जाणून घेतलं. ज्या पद्धतीनं प्रचार सुरू आहे त्याचा काय परिणाम होतोय आणि प्रचारात जनतेला हवे असलेले मुद्दे कितपत आहेत नाहीत हेही आम्ही जाणून घेतलं. आता आम्ही मुंबईत आहोत. मुंबईतल्या या कट्टर आणि तितक्याच घनिष्ठ अशा मराठी वस्तीमध्ये मुंबईतल्या शिवडी परिसरात हा कार्यक्रम आम्ही सहकारनगरच्या एका मैदानातून आपल्यापर्यंत घेऊन येतोय. या कार्यक्रमाच्या निमित्तानं विविध मान्यवर आणि त्यांच्यासोबत असलेल्या मुंबईकरांच्याकडून आपण जाणून घेऊ की या वेळेला मुंबईकर कोणत्या मुद्द्यांच्या आधारे मतदान करणार आहे. मुंबईकराला जे जे मुद्दे प्रचारात आहेत ते भावतायत की त्याचे स्वतःचे काही मुद्दे आहेत आणि या निमित्तानं जेव्हा मतदान होईल त्यावेळेला नक्की कल कुठे असेल. या चर्चेला अधिक पुढे नेण्यासाठी माझ्यासोबत आहेत माझे सहकारी जगदीश देशमुख. नमस्कार, मी जगदीश देशमुख. महाराष्ट्राचा रणसंग्राम स्पेशल पार्टनर राजश्री लॉटरी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्याची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये आपण आहोत. मुंबईमध्ये आता नेमकी राजकीय हवा काय आहे, प्रचार कसा सुरू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मुंबईकरांच्या मनात काय आहे हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे आपल्या आजच्या कार्यक्रमातून. धन्यवाद जगदीश. माझ्यासोबत असलेल्या मान्यवरांचा परिचय आपण पटकन करून घेऊयात. आपल्यासोबत या मंचावर विविध पक्षांचे प्रतिनिधी आहेत आणि त्याबरोबरच आपण सर्वपक्षीय ही चर्चा व्हावी याच्यासाठी प्रयत्न केलेला आहे. मात्र काही पक्षांनी ऐन वेळेला नकार दिला. मनसेच्याकडून या चर्चेत प्रतिनिधित्व पाठवण्यात आलेलं नाही. इतकंच नाही तर शिंदे गटाच्याकडून थोड्याच वेळात प्रतिनिधी येतील असं सांगण्यात आलं आहे. आपण आपल्यासोबत असलेल्या इतर मान्यवरांचा परिचय करून घेऊ. आपण उद्धव गटाचे प्रतिनिधी आहात या चर्चेमध्ये. आपलं परिचय. मी विलास राणे, वडाळा विधानसभा शिवसेनेचा उपक्षेत्र प्रमुख आहे. बिलकुल. आपण शरद पवार गटाचं प्रतिनिधित्व करताय. आपला पूर्ण परिचय. मी वडाळा विधानसभेचा या भूमिपुत्र असून आणि आदरणीय पवारसाहेबाचा निष्ठावंत पक्षाचा मी महाराष्ट्राचा सचिव आहे, जितेंद्र पांडुरंग म्हात्रे. धन्यवाद. काँग्रेसच्याकडून या चर्चेमध्ये प्रतिनिधित्व पाठवण्यात आलं आहे. आपलं नाव आणि परिचय. निजामुद्दीन राईन, प्रवक्ता, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीच्याकडून आपण आहात. मधु चव्हाण, भारतीय जनता पार्टी. धन्यवाद. या चर्चेमध्ये वंचितचं प्रतिनिधित्व करतायत सिद्धार्थ मोकळे, वंचित बहुजन आघाडी मुख्य प्रवक्ता. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या वेळेला गेल्या 5 वर्षातल्या राजकारणाच्या निमित्तानं बऱ्यापैकी ढवळाढवळ झाली. नवे गट, नवे पक्ष आले, काही जणांनी भूमिका बदलल्या आणि त्यामुळे जनमानसामध्ये विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या. याच निमित्तानं चर्चेची फेरी आपण सुरू करतोय. मुंबईतली चर्चेची फेरीसुद्धा स्वाभिमान, निष्ठा या मुद्द्यांच्या भोवती असणारच आहे. आणि म्हणून माझा पहिला आणि थेट प्रश्न हा आत्ताच्या घडीला खुद्दार कोण आणि गद्दार कोण इथपासून सुरू होतोय. मला या निमित्तानं पटकन शिवसेनेच्या उद्धव गटापर्यंत पोहोचायचं आहे. या निवडणुकीमध्ये गद्दार आणि खुद्दार कोण याची व्याख्या आणि उत्तरं सापडणार आहेत का? ह्या निवडणुकीमध्ये मुंबईतील जनता 100% कोण खुद्दार आणि कोण गद्दार याची उत्तरं देणार आहेत. तुमच्याकडे याचं काय उत्तर आहे? जे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्यासोबत आहेत, ज्या पक्षाची शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापना केली, त्यांच्यासोबत जे आहेत ते सर्व खुद्दार आहेत. आपण असं म्हणताय जे उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत ते खुद्दार आहेत. भारतीय जनता पार्टीचं निरीक्षण आहे का याच्यावर? आता गद्दार उद्धार हा खरा जुना प्रश्न झालेला आहे. एकच त्या ठिकाणी गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की 2019 साली ज्यावेळेला जनतेनं कौल दिला तो भारतीय जनता पार्टी आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ज्याचं संचालन उद्धवजी ठाकरे करत होते त्या शिवसेनेला दिलेलं आहे. असं काय घडलेलं आहे? स्पष्ट 164च्या वर जागा मिळालेल्या होत्या. परंतु सुप्त इच्छा माननीय शरद पवार साहेब ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 1970-75च्या नंतर फोडाफोडीचं आणि एक राजकीयदृष्ट्या विध्वंसाचं राजकारण त्यांनी मनात ठरवलं होतं की एक ना एक दिवस स्वर्गीय बाळासाहेबांची ही शिवसेना मी फोडेन. आणि म्हणून ज्या वेळेला 2.5 वर्षाची सत्ता संपल्यानंतर एखाद्या पक्षातून 40 लोक बाहेर पडतात. एक बाहेर पडला गद्दार,
पैशासाठी बाहेर पडेल. जे मंत्री होते, आताचे मुख्यमंत्री मंत्री होते अनेक, आता जे बाहेर पडलेले 40 मंत्री होते ते का बाहेर पडले? तर त्यांना तिथे राहणं अशक्य करून टाकलं म्हणून बाहेर पडले. याची उत्तर आणि याची सुरुवात ही कुठून झाली एकदा शरद पवार गटाच्याकडून उत्तर घेऊया. तुमच्या नेत्यावर थेट आक्षेप लावले जात आहेत. आपण थोडंसं इकडे या बाजूला येऊन बोला. आदरणीय पवारसाहेबांवर काहीतरी बोलल्यामुळे काही लोक आपली पॉकेटं भरले जातात. आज विचार करा, ह्या देशामध्ये 84 वर्षाचे योद्धा आहेत. हे फोडाफोडी राजकारण केलेलं नाही. हे सिंचन घोटाळा किंवा GST ED PD लावून या लोकांना फोडाफोडी केली. आज हे स्वतःच्या आईवडिलांचे नाही, दुसऱ्याचा बाप चोरला जातो, दुसऱ्याचं चिन्ह चोरला जातो. हा कोणता पक्ष आहे? आज आपल्या देशामध्ये जेवढे बेकारी आहेत, आज गुजरात अहमदाबाद या ठिकाणी रोजगार योजना मोदींनी नेली, सर्वांनी नेली. आणि मग बाकीचे गद्दार काय करतायत? या गद्दारांना तोंड नाही काय? मराठी लोक आपले उपाशी मरतायत. आणि याच्यावरचं एक वंचितचं उत्तर घेऊयात. मग त्याच्यानंतर मी काँग्रेसपर्यंत पोहोचतो. मला उत्तर असं लागेल की माझा पक्ष चोरला, माझं चिन्ह चोरला, असा प्रचार जो कोणी करतो तो मुद्दा जनतेशी निगडीत आहे का? मला असं वाटतं लोकसभेला तो मुद्दा तापला होता. लोकसभेला त्याच्यावरती लोकांना काय प्रतिक्रियाची ती देऊन झालेली आहे. आता खुद्दार गद्दार खरे खोटे हा मुद्दा नाही. आता मुद्दा आहे शिक्षण, रोजगार, आरोग्य, सुरक्षा. जर आमच्या हाताला काम नसेल, जर आम्हाला खायला अन्न मिळत नसेल, जर आमच्या आया बहिणी सुरक्षित नसतील, जर आम्हाला आरोग्याच्या सुविधा मिळत नसतील, तर खद्दार गुद्दार काय या सगळ्या गोष्टींमध्ये पडलेलं नाही आहे. कारण हे इकडून तिकडे उड्या मारणारे सगळ्याच पक्षात आहे. राहिला फोडाफोडीचा प्रश्न, तर मला असं वाटतं की थोडंसं जर आता NCP वाल्यांनी जरा त्यांच्याच साहेबांचा अभ्यास केला असता तर 2 वेळा काँग्रेस फोडणारे त्यांचे साहेब आहेत. मुळात NCPचा जन्मच काँग्रेस फोडून झालेला आहे. त्यामुळे ही फोडाफोडी फार जुनी आहे महाराष्ट्रामध्ये. पण आता या फोडाफोडीपेक्षाही लोकांना त्यांच्या रोजगाराचे, त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवणारे लोकप्रतिनिधी हवेत. हे गद्दार खुद्दार आणि भावनिक राजकारण नको आहे. भावनिक राजकारण नको आहे. काँग्रेसच्याकडून उत्तर घेऊया. बात मुद्दे की होनी चाहिए, न की भावनाओं की. देखिए, सवाल मुद्दे का नहीं है, सवाल महाराष्ट्र की राजनीति का सारा रिजल्ट लोकसभा के चुनाव में आपको मिल चुका है. महाराष्ट्र की जनता इतनी जागरूक है, वो पहचानती है कौन गद्दार है, कौन बदमाशी कर रहा है, कौन इस देश के हित के लिए राजनीति कर रहा है, कौन गुजरात के लिए कर रहा है. 2 आदमी इस शहर में आते हैं और सैकड़ों साल के इतिहास को तबाह करके अपने यहाँ ले जाने का काम करते हैं. कौन 2 लोग? अब 2 लोग देश के दोनों के बारे में बताने की जरूरत नहीं. 2 आते हैं, 2 बेचते हैं, 2 खरीदते हैं. भारत के प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र दामोदर दास मोदी, दूसरे अमित शाह जी, ये 2 व्यक्ति यहाँ आते हैं और लेके जाते हैं. नहीं, देखिए, वो देश के प्रधानमंत्री हैं, इसलिए देखिए ऐसा है. कांग्रेस का सवाल, देखिए, आदरणीय जो भारत का जो भी प्रधानमंत्री होगा वो आदरणीय होगा, क्योंकि प्रधानमंत्री किसी एक व्यक्ति का नहीं होता. देखिए ऐसा है. याच्यावर इस बात पर पहले जवाब ले लेते हैं एक बार. भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व मुंबईशी अन्याय करतंय हा आक्षेप आहे. उद्योग पळवले. 1990 नंतर मोदीजी मुख्यमंत्री गुजरातचे झाले. आपण सगळे कामगार भागातले आहात. गिरण्या बंद पडल्या, सगळा कामगार भाग उद्ध्वस्त झाला. आपण भांडूप परतून गेलात. सियाट कंपनी, मुकुंदायन या सगळ्या त्या ठिकाणी 1985 साली बंद पडल्या. त्या काय मोदींनी बंद पडल्या? आज मुंबई शहरामध्ये गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्यात. एक्स्ट्रा FSI दिला. मुंबईमध्ये एक मुंबई अस्मिता, स्वाभिमान याही मुद्द्यांना मुंबईच्या राजकारणात कायम स्थान राहिलेलं आहे. नाही, ते काही लोक त्या ठिकाणी मुंबईच्या स्वाभिमानाच्या गोष्टी करतात राजकारणामुळे. आज मुंबईतून लालबाग, परळ इथपासून सगळा जो हा मध्यमवर्गीय मराठी माणूस आहे तो बदलापूर, टिटवाळा इकडे का राहायला गेला? मुंबईमध्ये गिरण्यांच्या 1/3 जमिनी या कॉर्पोरेशनला द्यायला पाहिजे होत्या. त्या न देता त्या गिरणीच्या मालकांना दिल्या आणि गगनचुंबी इमारती राहिल्या. बरं, याच्यावरचं उत्तर घेऊयात एकदा पटकन. दीर्घकाळ मुंबई महानगरपालिका ज्या ठाकरेंनी सांभाळली आणि खास करून मातोश्रीतल्या ठाकरेंनी सांभाळली, त्यांनी मराठी माणूस मुंबईमध्ये टिकवला की नाही? दीर्घकाळ मुंबई महानगरपालिका हे शिवसेनेच्या नगरसेवकांनी उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली सांभाळली. आता 25 वर्ष ह्या मुंबई शहरावरती शिवसेना भाजपा युती या दोघांचं राज्य होतं. ह्या 25 वर्षात आजतागायत शिवसेना भाजपाच्या नेतृत्वाखालील महानगरपालिकेने 92,000 कोटी रुपयाच्या FD ह्या बँकेत जमा होत्या. त्या FDला मागील अनेक वर्षात शिवसेना भाजपाच्या
त्या शिवसेनेच्या नेतृत्वाने हात लावला नाही. त्यांचं कारण काय होतं? हे FD असेल, कारण मुंबईचा अर्थसंकल्प केरळ राज्या एवढा आहे. ह्या FD असतील आणि मराठी माणसाचं काय झालं? मराठी माणूस बाहेर का गेला, जो आक्षेप आहे? मराठी माणूस बाहेर गेलेला नाही. बदलापूरपर्यंत विस्थापित नाही झाला. ते मुंबईच बदलापूरपर्यंत वाढलेली आहे. मला पटकन जगदीश आपल्याला विनंती करायची आहे की आपण मुंबईकरांपर्यंत पोहोचून हे जाणून घ्या, अस्मितेचा मुद्दा महत्त्वाचा आहे का रोजगार, पाणी, वाहतूक हे मुद्दे मुंबईकरांसाठी महत्त्वाचे आहेत? नक्कीच आपण आता मुंबईकरांकडून समजून घेऊया. मुंबईमध्ये सध्या प्रचार जोरदार सुरू आहे. काय वाटतंय मुंबईमध्ये जे प्रचारामध्ये मुद्दे आहेत, अस्मिता महत्त्वाची आहे की मुंबईचा विकास, सर्वसामान्यांचे प्रश्न? खरं तर सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर ही निवडणूक लढायला पाहिजे. आज शिक्षण, नोकऱ्या, अगदी थोडक्यात उत्तर द्या. वैद्यकीय व्यवस्था याची खूप गरज आहे. कारण प्रत्येक ठिकाणी सगळेच हॉस्पिटल अत्यावधक नाही आहेत. त्यामुळं मुंबईमध्ये पहिल्यांदा या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे, ना की बाकीच्या ज्या याच्यावर चर्चा चालू आहे. तर मुंबईमध्ये विकासाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. आणखीन काय वाटतंय? सर्वात मेन म्हणजे मुंबईचा विकास आणि महाराष्ट्राचा विकास हे जे म्हणतायत तो कशा प्रकारे झाला ते भाजपवाल्यांनी सांगावं. बेरोजगारी एवढी वाढली आहे. शिक्षण घेतलेले जे विद्यार्थी किंवा जे मुलं आहेत ते बेरोजगार आहेत आणि हे म्हणतात विकासाच्या मुद्द्यावर बोला. उद्योगधंदे तुम्ही बाहेर नेताय, मग इकडच्या लोकांनी कामं काय करावी, कॉर्पोरेट लेवलला काय कामं करावी हे भाजपने सांगावं. ठीक आहे. आणखी मुंबईकर आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचूया. मी दीपक पाटील या कॉलनीतच राहतो. मगाशी मुद्दा घेतला वीज बिलाचा. अदानीला आणून इकडे डबल वीज होणार, ती वीज कशी त्या अदानीकडनं काढून घेता येईल हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की लाडकी बहीण योजना 2.5 वर्षापूर्वी का नाही आली? लोकसभेत पराभव झाल्यानंतर आता का आली? मतदानासाठी. त्या मुद्द्यावर आपण येऊच्या. मुंबईकरांच्या एवढ्याच अपेक्षा आहेत की इथली बेरोजगारी आहेत, इथला विकास आहेत जो पूर्वीपासून थांबलेला आहे. म्हणजे आधीचं सरकार असेल, ती शिवसेना जी उभाटा आता झालेली आहे ती पण BJP सोबतच होती. आणि या जे मुंबईचं जे मगाशी प्रवक्त्यांनी सांगितले की मराठी माणूस मी वाचवला, आम्ही वाचवला, तर मराठी माणूस हा BJP आणि उभाटा ह्या दोघांनी मिळून आत्ताची शिवसेना दोघांनी संपवलेला आणि तो मुंबई बाहेर पाठवलेला आहे. तर अन्यही विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे. पुन्हा मुंबईकरांकडे मी येईलच, मात्र जाऊया व्यासपीठावर. धन्यवाद जगदीश. मुंबईतला मुद्दा रोजगाराचा आहे, मुंबईतल्या मराठी माणसाच्या विस्थापनाचा आहे. मला पटकन आधी भारतीय जनता पार्टीला विचारायचं आहे की मुंबईतल्या मराठी माणसाच्या विस्थापनाच्या पलीकडे सुद्धा मुद्दा उपस्थित राहतो की इथला रोजगार कोणी पळवला. मुद्दा असा आहे की ह्या मुद्द्याला रोजगार पळवला याला एक आराखडा द्यावा लागतो. ही कंपनी ही इथे घेऊन गेली. मी मगाशी मुद्दा केला, माझ्याकडे लिस्ट आहे. 1990 पूर्वी गिरण्या उद्ध्वस्त झाल्या. आपण बँड्रापासून वागळे स्टेटपर्यंत गेल्यानंतर विविध सगळ्या कंपन्या, प्रॉक्टर अँड गॅम्बल असेल त्या काय मोदीने बंद केल्या? कोणी बंद केल्या? त्या काँग्रेसने केल्या. आणि त्या पापाच्या धनी मी स्वर्गीय बाळासाहेब सोडून म्हणतोय, काही लोक होते त्यांनी या मुंबईवर त्या संप कसा चालला? अजूनही माननीय स्वर्गीय दत्ता सामंतांचा संप संपलेला नाही आहे. थोडक्यात काय आहे तर कम्युनिस्टांनी केलेलं राजकारण, काँग्रेसने केलेलं राजकारण हे मुंबईला भारी पडलेलं आहे. मैं बीजेपी के प्रवक्ता से पूछना चाहता हूं कि 10 साल से आप केंद्र में हैं और राज्य में सरकारें हैं. अगर कांग्रेस ने ये किया था तो आपने क्या किया? आपने लूटने के अलावा दूसरा काम नहीं किया. पूरे देश की जनता जानती है कि आप 2 गुजरातियों के लिए पूरे महाराष्ट्र की अस्मिता को दांव पर आपने लगा दिया. किस तरीके से? पूरे जितने बड़े उद्योग, जितने फाइनेंशियल हब, जितने हीरे के कारोबार सब गुजरात को इन्होंने ट्रांसफर कर दिया. महाराष्ट्र के लोगों के लिए क्या छोड़ा उन्होंने? उत्तर आहे का याचं? मधुभाऊ याचं उत्तर आहे. असं आहे की तो जो मी इथे आणले मग यांना मिरच्या जमतील, तो जो करार झाला होता बाहेर नेण्याच्या काळात, तो 2014 पूर्वी काँग्रेसच्या काळात झाला होता. या देशाला 70 वर्ष जर तुम्ही स्वर्गाकडे नेऊन ठेवलं असतात तर स्थानिक पक्ष राज्यात निर्माण झाले नसते. याच्यावरचं वंचितचं उत्तर घेऊयात. मुंबईचं नुकसान करणारे खरे कोण? मुंबईचे मारेकरी कोण आहेत? मुंबई आणि महाराष्ट्राचे मारेकरी हे भाजप आणि काँग्रेस लेट दोन्ही आघाड्या आहेत. या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. समसमान आहे. काँग्रेसचं आर्थिक धोरण भाजप चालवतं, जे भाजपने चालवलं तेच आर्थिक धोरण पुढे चालतं. अदानी अंबानींची ही नावं घ्यायला टरकतायत, पण अंबानी आणि अदानीच्या घशात इथला महाराष्ट्र आणि मुंबई घालण्याचं काम आधी काँग्रेसनेही केलं, आता हेही करतात. मी सांगतो काँग्रेसने सांगावं, जे पोर्ट अदानीला दिलेले आहेत उद्या काँग्रेसची सत्ता आल्यावर परत घेणार आहात का? त्याचं नॅशनलायझेशन करणार आहेत का? राहुल गांधी जाहीर प्रेस कॉन्फरन्समध्ये नाही म्हणतात या प्रश्नावर. मग यांचं आर्थिक धोरण काय? यांचं आर्थिक धोरण इथल्या उद्योगपतींच्या बाजूचं आहे आणि
आणि सामान्य माणसाला नागवणार आहे. उद्योगपतींच्या बाजूचं धोरण असल्यानं मुंबईकरांचं नुकसान होत आहे, हा आक्षेप आणि आरोप मान्य आहे काँग्रेसला? देखिए, हम स्टेट की बात कर रहे हैं. स्टेट में जो हमारे लीडर्स हैं वो रोज बोल रहे हैं, चाहे वो उद्धव जी हो, वो सेंट्रल की लीडरशिप है. सेंट्रल का कोई मुद्दा आता है तो हम राहुल जी की बात करेंगे. हम राज्य में बात कर रहे हैं, हम मुंबई की बात कर रहे हैं. आप हमसे मुंबई और राज्य की बात करिए. आप ठीक है, मुंबई के लिए कांग्रेस के पास एजेंडा है. कांग्रेस के पास सारे एजेंडे हैं. जो डेवलपमेंट के सारे पॉलिसीज हमारे तीनों इलाके ने तय किए हैं, वो महाराष्ट्र का डेवलपमेंट होगा और उसका विकास होगा, मुंबई का विकास होगा. ठीक आहे, एकदा पटकन विचारूयात उद्धव गटाच्याकडे मुंबईच्यासाठी उत्तर काय आहे? 1985 सालापासून मुंबईतील उद्योगधंदे मुंबई बाहेर गेले, मुंबईतल्या गिरण्या बंद झाल्या. म्हणून 2014 साली या महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना बीजेपी युतीला निवडून दिलं. नाही, तुमच्याकडे आता अजेंडा काय आहे? 2014 साली निवडून आल्यानंतर 2 कोटी लोकांना आम्ही रोजगार देऊ, 15 लाख रुपये युवकांच्या खात्यात जमा करू असं एक आश्वासन दिलं. पण त्याप्रमाणे कोणाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा झाले आहेत का? बरं, हा प्रश्न आहे. पुन्हा एकदा 15 लाखाचा मुद्दा येतोय. मधुभाऊ, उत्तर द्या. 15 लाख रुपयाचा त्यावेळेला वाक्य असं होतं की त्यांना कोर्टात गेल्यानंतर माफी मागितली आहे राहुल गांधींनी. वाक्य असं होतं त्यांचं की या देशातला काळा पैसा त्या बँकेमध्ये त्या ठिकाणी स्वित्झर्लंडच्या असा पडलेला आहे की तो जर भारतामध्ये आणला. थांबा ना, नाहीतर तुम्ही बोला या इथे. ही भाषा नाही हो. तुम्हाला प्रकाश आंबेडकरने हेच शिकवलंय का? याच्यावर उत्तर येतं. इसी कोर्ट में राहुल गांधी ने माफी मांगा. आपके टीवी एनडीटीवी पर जो है गृह मंत्री ने बैठकर कहा कि ये जुमला है, हमने नहीं कहा ये जुमला है. ये शब्द का प्रयोग उन्होंने किया है, ये जुमला शब्द का प्रयोग किया है उन्होंने. तो इसमें उन्होंने माफी कब मांगा? बीजेपी हमेशा झूठ बोलती है, आज भी झूठ बोल रही है. मुंबईसाठी कुणी काय केलं यातला एक मुद्दा आपल्याकडे आणतो. मी आपल्यासमोर प्रश्न ठेवेन, तुम्ही उत्तर द्या त्याचं. मराठी माणूस हा या क्षणाला नक्की कोणासोबत आहे आणि मराठी माणसाचं अस्मितेचं राजकारण कुठपर्यंत पोहोचलंय? एक लक्षात घ्या की मराठी माणूस हा पूर्णपणे शिवसेना, सर्वोच्च नेते आदरणीय लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या मागे आहे. आणि हे मी का बोलतोय, हे मराठ्यांना पळवणारे हे मुख्यमंत्री आहेत. आज देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये हे जेवढी फुटपाथवरचे मुंबई आणि महाराष्ट्रात झोपडे आहेत, देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सरकार कोणाचं आहे? आणि या झोपडपट्टीवाल्यांना बेघर करणारे हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना. आता एकनाथ शिंदे. मला उत्तर घेऊ देत. आता त्यांना उत्तर पूर्ण करू. मराठी माणूस कोणाकडे आहे तर मराठी माणूस एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे आहे, शिवसेनेच्या मागे आहे. लोकसभेमधली जर आकडेवारी तुम्ही बघाल, आकडे कधी खोटं बोलत नाही. मुंबईमध्ये 2 लाख मतं उबाटापेक्षा शिवसेनेला म्हणजे एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या याला जास्त पडली. 13 ठिकाणी लोकसभेमध्ये शिवसेना विरुद्ध उबाटा ही लढत झाली. त्या 13 पैकी 7 लढतीमध्ये शिवसेना एकनाथरावजी शिंदे विजयी झाली. या आकडेवारीवरून सिद्ध होतं की मराठी माणूस हा एकनाथरावजी शिंदे शिवसेनेच्या मागे आहे. हा तुमचा पहिला प्रश्न होता. दुसरा प्रश्न होता की मुंबईसाठी काय केलं, त्याच्यावर येऊयात. एकदा फक्त उत्तर घेऊयात पटकन. मी आपल्या दोघांना संधी देतो. बिलकुल. बरं मधुभाऊ, एकदा आकडेवारी जोडा, फक्त पटकन बोला, वेळेची मर्यादा आहे. 19% मतदान हे 1967 पासून शिवसेनेचं आहे. फक्त 1995 साली सत्ता आली स्वर्गीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यावेळेला 20% झालं. कधी आजपासून 1967 पासून 2014च्या निवडणुकीपर्यंत 19% मतदान. यावेळेला शिवसेनेच्या शिंदे सेनेला 13.5 मतदान मिळालं 19 पैकी. उरलेली 60% मतदान फक्त उभाटाला मिळाले. कमी झाली की जास्त झाली? उत्तर घेऊयात ना. आपल्यासोबत प्रतिनिधी आहेत उद्धव गटाचे. आकडेवारी आता समोर आहे आणि या आकडेवारीच्या आधारे दावा केले जात आहेत मराठी माणूस कोणासोबत आहे. मराठी माणूस
हा शिवसेनेसोबत आहे आणि शिवसेनेसोबतच राहणार आहे. कुठल्या शिवसेनेसोबत? तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच राहणार आहे. कारण ठाकरे हा ब्रँड आहे. ठाकरे ब्रँडला कोणी संपवण्याचा प्रयत्न करू नये. आकडे नाही ना दिसत पण तसं. आकडे दिसत आहेत. हे लोक म्हणतायत की आम्हाला मतदान जास्त झालंय. पण जागा कोणत्या जास्त निवडून आल्या? कोणत्या जागा जास्त निवडून आल्या? 4 जागा निवडून आल्या. 4 जागा आमच्या निवडून आल्या. कशामुळे ते आता सांगू नका. या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या पाठी संपूर्ण मुंबई महाराष्ट्रातले 18 जातीचे लोक आहेत. कारण पवारांच्या मागे आहेत का ठाकरेंच्या मागे आहेत? ठाकरे आणि पवार यांच्या मागे. कारण या लोकसभेमध्ये 10 सीट घेतल्या आणि 8 सीट जिंकून आणलेले एकमेव नेते आहेत ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. ठीक आहे, आता इथे ठाकरेंच्या मागे मराठी माणूस आहे, पवारांच्या मागे आहे. कोणाच्या? आता एक लक्षात घ्या, मराठी माणसाचं आपलं शिवसेनेबाबत चाललेलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार घेऊन एकनाथरावजी शिंदे साहेब गेले. जसं मधू चव्हाण साहेबांनी सांगितलं, जे 19.5% मतदान होतं त्याच्यातलं 13.13% हे आमच्या शिवसेनेला मिळालं. आकडे तर कधी खोटं बोलत नाही, आपण हवेत बोलू. आता एक लक्षात घ्या की म्हणजे उभाटाने जेवढ्या सीट लढवलेल्या त्याची जर तुम्ही स्ट्राईक रेट बघितला तर त्यांनी जेवढ्या सीट लढवलेल्या त्याच्यातल्या किती जिंकल्या जर टक्केवारी बघितली तर 41% येते. आम्ही किती सीट लढवल्या आणि त्याच्यातल्या किती जिंकल्या बघितलं तर 47% येते. त्याच्यामुळे आकडेवारी खोटं बोलत नाही. ठीक आहे, काँग्रेसकडे जाण्याची वेळ आहे. हा पूर्णपणे शिवसेना आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या मागे. ठीक आहे, मग एक उत्तर काँग्रेसकडून घेऊ. या सगळ्या याच्यात काँग्रेस कुठे आहे? देखिए, मैं अभी राजू वाघमारे जी को सुन रहा था. उन्होंने ये कहा कि बाला साहब के विचार को लेकर शिंदे जी आए. मैं उनसे पूछता हूं कि अगर वो बाला साहब के हिंदुत्व को मान्य करते हैं तो योगी जी को क्यों ला रहे हैं, जो उत्तर प्रदेश में पिट गए बुरी तरह, ला के यहाँ मराठी मानुस को बांटने का काम कर रहे हैं, कटेंगे बटेंगे. अगर आपको बाला साहब के हिंदुत्व पर विश्वास था तो आपने बाला साहब की अस्मिता को क्यों दांव पर लगाया? क्या आपके मराठी लोग आपके साथ नहीं थे? कटेंगे बटेंगे की बात तो बाला साहब ने भी की है. नहीं, उन्होंने जो किया वो उनका सम्मान, उनका इतिहास पढ़ लीजिए आप. जब बाला साहब भी तो कहते हैं एकजुट रहना चाहिए. उन्होंने एकजुट जिस चीज के लिए कहा उसको ये इन्होंने बांटा. जवाब आएगा. देखिए, बाळासाहेबांनी पण कटेंगे बटेंगेची गोष्ट मराठीत सांगितली होती, आता ती हिंदीत झाली आहे. योगी बोलतात म्हणून बरोबर आहे का? बघा, एक गोष्ट लक्षात घ्या की बाळासाहेबांनी पण सांगितलेलं की सगळ्या हिंदूंनी एकजुटीने राहिलं पाहिजे. सगळे हिंदू जर एकत्र राहिले तर हिंदूंचं भलं होईल, हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं. आज जे योगी आदित्यनाथांबद्दल हे जे म्हणतायत कटेंगे तो बटेंगे, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी तुम्ही लक्षात घ्या. त्यांचं मत असं आहे की सगळ्या हिंदूंनी एकत्र राहिलं पाहिजे. कारण एका विशिष्ट समाजाने गेल्या लोकसभेमध्ये उभाटाला मतदान केलं आणि त्याच्यामुळे लोकसभेचा रिझल्ट वेगळा लागला आणि म्हणून हिंदू त्यांची विचारसरणी आहे. ते म्हणतात सगळ्या हिंदूंनी एकत्र राहिलं पाहिजे. मला निजामुद्दीन राईन यांच्यापर्यंत जायचं आहे. मी त्यांच्यापर्यंत येतो कारण याच्यात सगळ्यात जास्त जे मुसलमान मतदान आहे त्याची ही चर्चा आहे. मुसलमान उद्धव ठाकरेंसोबत आहे का काँग्रेसच्या सोबत? देखिए, दोनों सवाल ये है कि हम तीनों मिल के लड़ रहे हैं. हम एक आदमी किसी के लिए नहीं गया, एक कैंडिडेट के लिए गया. जब हम तीनों एक साथ चुनाव लड़ रहे हैं, आदरणीय शरद पवार जी और कांग्रेस और हमारी जो है उद्धव जी की सेना, तो जो मतदाता है देने वाला है वो कैंडिडेट को देगा. उसके लिए कोई मुसलमान स्पेशली नहीं आया. और जिस मुसलमान की वो बात कर रहे हैं, इन्होंने ही, इनके किरीट सोमैया और इनके नेताओं ने ये कहा था कि हमको इस देश में मुसलमानों की मत की जरूरत नहीं है. तो फिर आज नाक क्यों रगड़ रहे हो कि मुसलमानों ने? कोण नाक रगडायचं असं होतंय का काही? पूर्वी मातोश्रीवर लालकृष्ण अडवाणींपासून तर या देशाच्या अध्यक्षपदावर असलेले प्रणव मुखर्जी आणि आदरणीय पाटील ज्या राष्ट्राध्यक्ष झाल्या ते जात होते. सगळे प्रतिभाताई पाटील ते जात होते. आमच्यावर चर्चा करायची असेल तर अमित शहाना सांगितलं उद्धवजींनी की तुम्ही आमच्या बंगल्यावर आलं पाहिजे. आता बटेंगे तो कटेंगेचा मुद्दा चालू. तोच सांगतोय मी. गटेंगे तो बटेंगे. आज जिहाद कोणी सुरू केलाय? वोट जिहाद.
ओएसीन काय म्हणतो की 2047 साली आम्ही, अरे ऐका हो, ओएसी म्हणतो की तुम्ही 2047 साली हा देश इस्लाम होणार सांगता. ठीक आहे, याच्यावरचा वोट जिहादचा मुद्दा राजकारणात वोट काय? जिहाद, फक्त वोट जिहाद नाही, या ठिकाणी मराठी अस्मितेचा मुद्दा केला गेला, या ठिकाणी कटेंगे तो बटेंगे हिंदू मुसलमान केलं गेलं. या ठिकाणी जिथे आज आपण आहोत ना, इथून हाकेच्या अंतरावर असलेल्या इथल्या सह्याद्रीनगर किंवा अणुशक्तीनगरमधल्या भारतनगरमध्ये चला, तिथे प्रेग्नंट असलेल्या महिलांना झोळीत घालून खाली आणावं लागतंय. 25 वर्ष सत्ता इथे शिवसेनेकडे, भाजपकडे, यांनी उत्तर दिलं पाहिजे. मुंबई महापालिका तुम्ही भोगलेली, राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती, काय केल्याने आलटून पालटून 4चे 6 झालेले हे सगळे पक्ष इथे आहेत. आदिवासी भागात जशा आपण बातम्या करतो की झोळीत घालून 5-5 किलोमीटर महिलांना आणलं जातं, रुग्णांना आणलं जातं. अरे इथे हाकेच्या अंतरावर तुम्हाला जर का आरोग्याच्या सुविधा देता येत नाही, रस्त्याची सुविधा देता येत नाही, तिथे जर का तुम्हाला डॉक्टर पोहोचवता येत नसेल, आया बहिणी जर का मरत असतील घरात डिलिव्हरी होऊन, तर तुमचं काय स्वाभिमान आणि तुमचं कटेंगे बटेंगे काय चाटायचं का जनतेनं? मुंबईची, मुंबईकरांशी आणि मुंबईकरांच्या मुद्द्यांशी मी माझे सहकारी जगदीश देशमुख यांना विनंती करेन की त्यांनी थेट मुंबईकरांना विचारावे की कोणत्या मुद्द्यांच्या आधारे या वेळेला मुंबईकर मतदान करू इच्छितात. कोणते असे मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही मतदान करणार आहात? आता प्रस्थापित पक्षांनी आहे ना जे मुद्दे बनाले की ते मुद्दे बोलणार नाही आहेत, मूलभूत समस्यांवर भाष्य करणार नाही. मला एक अस्मितेबद्दलचा प्रश्न विचारायचा, मराठी अस्मितेबद्दलचा उभाटा गटांना. मी वरळी विधानसभेचा उमेदवार आहे, वंचित बहुजन आघाडीचा. आज आहे ना आदरणीय युवराज जे आदित्य ठाकरेजी आहेत, त्यांनी आहे ना आपला नामांकन अर्जसुद्धा आहे ना इंग्रजी भाषेतली भरलेला आहे. तर एवढी मराठी अस्मिता, अभिजित भाषा व्हावी, आपली स्वतःची पाठ ठोपटून घेणारे जे आदित्यजी ठाकरे आहेत, त्यांनी माफी मागणार का? मराठी जनतेला माफी मागणार का? आणखीन कोणते मुद्दे आहेत? आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या विषयावर भाष्य करणं गरजेचं आहे विधानसभेसाठी. तर हे गटार, वॉटर मीटरबाबत चर्चा करतात आणि त्यांच्या कार्य अहवालात सुद्धा पण ह्याच गोष्टी निर्माण होतात. काय वाटतं आजोबा, मुंबईकरांसाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत, कोणत्या मुद्द्यांवर मतदान व्हायला? एक विचारायचं आहे. मग मधू चव्हाण म्हणाले की मराठी माणसे बाहेर गेली का? मला मधू चव्हाणला एवढंच विचारायचं की 2.5 वर्ष झाली तुम्हाला तुमचं सरकार आहे, 2.5 वर्षामध्ये तुम्ही मराठी माणसांना नोकऱ्या किती दिल्यात? ठीक आहे, याचे उत्तर घेऊ आपण. ह्याचं उत्तर मधू घेऊया, उत्तर घेऊया. काय वाटतं, मराठी माणूस किंवा मुंबईतील जे मुद्दे आहेत, मुंबईमध्ये कोणते मुद्दे असे आहेत की ज्या मुद्द्यांवर मतदान होईल असं वाटतं आपल्याला? लाडक्या बहिणीवर जे आपले लाडके मुख्यमंत्री साहेब आहेत एकनाथ शिंदे साहेब, ह्यांनी जे आज ह्याच्यामध्ये करून दाखवलं आहे, हे आज जे 2 वर्षापूर्वी आणि अगोदरचे आपले मुख्यमंत्री साहेब होते तेव्हाही असं काही घडलं नाही. असा कुठला मुख्यमंत्री आहे की तो आपल्या जनतेला भेटायला येतो? ठीक आहे, लाडकी बहीण योजना आणि जनतेमध्ये येणारा मुख्यमंत्री असं काही मत आहे. अजूनही मत जाणून घेऊया, महिलांचं मत समजून घेऊया. काय वाटतंय, मुंबईकर कोणत्या मुद्द्यांवर मतदान करणार? आज मुलं आम्ही आज घरकामं करतो, आज आम्ही भाड्याने राहतो, आज आमची मुलं ग्रॅज्युएटच्या वरती ITचा कोर्स करून आमच्या मुलांना आमच्या नोकरी नाही आहे. आज महागाई एवढी झालेली आहे, आज भाजी 40 रुपये पाव किलो, आज घराचं भाडं 20-25 हजार भाडं. रोजगार हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे मुंबईकरांसाठी. सोबतच महिलांची सुरक्षितता हा सुद्धा मुद्दा मुंबईकर मांडतात. जाऊया पुन्हा व्यासपीठावर. लाडकी बहीण योजना ही आत्ता का आली, आधी का आली नाही? अर्थात याआधी 2.5 वर्षाच्या काळातले मुख्यमंत्री वेगळे होते, पण जेव्हा तुमचं सरकार आलं तेव्हाच योजना का नाही आली असा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. सगळ्यात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, कारण कोणतीही योजना ही 1 महिन्यामध्ये येत नाही. कारण ज्यावेळी तुम्ही योजना आणता आणि ज्यावेळी प्रत्येकाच्या खात्यामध्ये आपल्याला पैसे टाकायचे असतात, तर त्याची तयारी जी आहे ती 8 ते 10 महिने अगोदर करावी लागते. सॉफ्टवेअर करावं लागतं, सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे जातील का, कसे जातील, किती पैसे लागतील. तर ही योजना काही 2 महिन्यात आलेली नाही. मला आप ये बताएंगे कि इस बार जो लाड़की बहना स्कीम है उसका लाभ लेने के लिए कई मुसलमान भी उतरे. लाभ छोड़िए, मैं इनसे पूछना चाहता हूं, हमारे डॉक्टर वाघमारे से, 1 मिनट बहन, आप बोलते रहिए. 1 लाख बहनें महाराष्ट्र में मिसिंग हैं, 1 लाख बहनें 5 साल में. नहीं, अभी तो लाड़की बहन वाला मुद्दा चल रहा है. बहनें अभी तक ये तलाश कर नहीं ला पाए. इनको 1500 के आज फिक्र है, क्योंकि वो 1500 देकर वोट खरीदना चाहते हैं हमारी बहनों का. उत्तर है का?
काँग्रेस आता 3,000 द्यायला तयार आहे. आता म्हणतात की ते विकत घेत आहेत. अहो बहिणींचा अपमान करू नका. बहिणींना सक्षम करण्यासाठी ही योजना आणली. बरं, बहिणींचा अपमान करू नका हा मुद्दा आहे. आपल्याकडे याचं काय उत्तर आहे? 6 महिन्यापूर्वी आमचे मित्र राजू वाघमारे हे काँग्रेसमध्ये होते. त्यावेळेस 50 खोके एकदम ओके आणि हे बोके असे बोलणारे आता बोलत आहेत लाडकी बहीण. अहो लाडकी बहीण पण 100 रुपये लिटरचा तेल होता, 150 रुपये झाला आहे. भाजी जी 50 रुपये होती ती 100 रुपये झाली. महागाई झाली, लाईट बिल वाढले. पण लाडक्या बहिणीचा परिणाम काय आहे? लाडक्या बहिणीचा काही परिणाम होणार नाही. बरं, याचं उत्तर इकडे जाऊयात आणि आपण त्याचबरोबर मुंबईकरांकडे पण जाणार आहोत. मला सांगा, लाडक्या बहीण योजनेचा परिणाम होईल की नाही? लाडकी बहीण योजनेमार्फत महाराष्ट्रातील तमाम बहिणींना या लोकांनी 1,500 रुपये दिलेले आहेत. हे मान्य करताय ना? पण ते काय त्यांच्या बापाचे नाही आहेत, सरकारी तिजोरीतले दिलेले आहेत. आता एक जण म्हणाले की आदिवासी महामंडळाचा पैसा इकडे फिरवलेला आहे, आदिवासी महामंडळाचा पैसा फिरवलेला आहे. आणि एक तुम्हाला सांगतो, यांचे खासदार धनंजय महाडिक कोल्हापूरला एका जाहीर सभेमध्ये म्हणाले, ज्या 1,500 घेतलेल्या लाडक्या बहिणी दुसऱ्या पक्षांच्या प्रचारात जातात त्यांचे फोटो काढा. हे काय म्हणजे? याच्यावर उत्तर येत आहे, भारतीय जनता पार्टीकडून उत्तर येत आहे की आता 1,500 रुपये दिल्यावर बोलतात की पैसा कोणाच्या बापाचे. मग 3,000 रुपये आम्ही देऊ, ते कोणाच्या बापाचे असणार आहेत? याचं उत्तर लागेल पटकन. ते पैसे आमची सत्ता आल्यानंतर त्या पैशाची व्यवस्था करून सरकारी तिजोरीतले पैसे आम्ही देणार आहे. बरं, सरकारी तिजोरीतले पैसे. हे बघा, लाडक्या बहिणीचे आणि कोणत्याही योजनेचे पैसे हे सरकारचे पैसे असतात. त्याच्यासाठी तजवीज करावी लागते आणि ती योजना आणण्याची अक्कल लागते. ती अक्कल अगोदर नव्हती. याच्यावरचं एक वंचितचं निरीक्षण येत आहे. बोला. ज्या राज्यामध्ये यापूर्वी या योजना आणल्या गेल्या त्यानंतर बंद पडलेल्या आहेत. मुद्दा हा आहे, लाडकी बहीण असेल, कटेंगे बटेंगे असेल, हिंदू मुसलमान असेल, वोट जिहाद असेल, लँड जिहाद असेल, मूलभूत प्रश्न आहे की निवडणुकीच्या वेळेला हिंदू होणारा नंतर त्याचा मराठा आरक्षणाचं काय, त्याच्या ओबीसी आरक्षणाचं काय, त्याच्या SC STतल्या आरक्षणात घातलेल्या क्रिमिलेअरचं काय? त्यावेळेला हे सगळे का गप्प आहेत? याच्यावर सत्ताधारी सगळ्या पक्षांनी, विरोधी बाकावरच्या पक्षांनी भूमिका जाहीर करावी. मनोज जरंगाच्या आंदोलनाला तुमचा पाठिंबा आहे का? तुम्ही मराठ्यांना ओबीसी देणार आहात का हे आरक्षण की वेगळे देणार आहे? क्रिमिलेअर लावण्यासाठी तुम्ही या ठिकाणी कमिटी बसवलेली आहे. म्हणजे SC STला तुम्ही आरक्षणातून बाद करायचं काम करताय. हे आरक्षण संपवणारं सरकार आहे, हे आरक्षण संपवणारा विरोधी पक्ष आहे, जो इथल्या जनतेला मान्य नाहीये. हे आरक्षण विरोधी असलेले सगळे 6 पक्ष आहेत. मला अजून एक प्रश्न यांनाच विचारायचा आहे, मग मी आपल्यापर्यंत येतो. तुम्हाला असं वाटतं का की शहरी भागामध्ये सुद्धा आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा असेल? खूप चांगला प्रश्न आहे तुमचा. शहरी भागात सुद्धा लोकांना शिक्षण लागतं, शहरी भागात सुद्धा लोकांना नोकरी लागते, शहरी भागात सुद्धा लोकांना प्रतिनिधित्व लागतं. इथल्या दोन्ही आघाडीच्या सरकारने 2.5 वर्षामध्ये ओबीसीचं राजकीय आरक्षण संपवलं. पहिले 2.5 वर्ष महाविकास आघाडी होती, नंतर महायुती आहे. ओबीसीचं आरक्षण संपवलं. 15 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे, ओबीसीचं आरक्षण वगळून स्थानिक स्वराज संस्थांचं घ्या. याच्यावर उत्तर द्या. का डेटा दिला नाही तुम्ही सुप्रीम कोर्टाला? केंद्रात तुमची सत्ता, राज्यात तुमची सत्ता, कोणी अडवलं होतं तुम्हाला डेटा देण्यापासून? आरक्षण विरोधी लोक आहात तुम्ही. याचं उत्तर आपण आधी. मराठा आरक्षणाच्या बद्दल माझा प्रश्न आपल्यासाठी आहे, थेट प्रश्न असा आहे की आत्ताच्या घडीला मराठा आरक्षणाच्या बाबतीत तुमची भूमिका काय? ओबीसीतून मराठ्यांचं आरक्षण शक्य आहे का? पहिली गोष्ट अशी की माझ्या वंचितच्या मित्रांची मताचे मी सहमत आहे. जरांगे आमचे मराठ्यांचे लीडर नाहीत. मराठा आरक्षण हे ओबीसीतून आम्ही देणार नाही, हे स्पष्टपणे त्या ठिकाणी देवेंद्रजींनी सांगितलं आहे. कारण घटनेमध्ये त्या ठिकाणी मागासवर्गीय वगैरे वगैरे परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचारपूर्वक या सगळ्या त्या ठिकाणी रिझर्वेशन ठेवले आहेत. आम्ही त्याच्या बाजूने आहोत. मराठा समाजाला आर्थिक आणि शैक्षणिक या वेगळ्या दिल्या पाहिजेत. देवेंद्र फडणवीस असताना हायकोर्टापर्यंत टिकलं. आपलं सरकार आलं उभाटाचं, 2.5 वर्ष त्या ठिकाणी तोंडाला पट्टी लावून बसलात, वकील दिला नाहीत, लोक गेली नाहीत. तुम्ही ऐका, तुम्हाला तुमच्या विरोधात मी बोलत नाही आहे. ओबीसीचं आरक्षण याला हात लावता कामा नये, कारण ते घटनेने दिलेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आहे. आम्ही त्याच्या बाजूने, आम्ही जरांगेंच्या बाजूने नाही, ते शरद पवारांनी उभं केलेलं त्या ठिकाणी भूत आहे, आम्ही त्याच्या बाजूने नाही. ठीक आहे. आता एक मुद्दा आपल्यापर्यंत येतोय, तो आहे मराठा आरक्षणाच्या मध्ये विरोध कोणाचा असेल किंवा जे अकार्यक्षम
वर्तन झालं ते आपल्या सरकार आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात. सन्माननीय उद्धव साहेब ज्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते 2.5 वर्ष, त्याच वेळेला त्यांनी सांगितलं की हे आरक्षण 50%मधनं मिळणार नाही, त्यासाठी आरक्षणामध्ये वाढ करायला पाहिजे आणि तो वाढ करण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे आहे. आणि केंद्र सरकारमध्ये कोणाची सत्ता आहे तुम्हाला मी सांगण्याची. तुम्ही कसं देणार मराठ्यांना आरक्षण, कसं देणार? मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार, स्वतंत्र आरक्षण मिळणार नाही बोलतायत. उद्धव साहेबांनी तेव्हाच सांगितलं या ओबीसीतल्या आरक्षणातनं मिळणार नाही त्यांना, त्यासाठी केंद्र सरकारने 5% आरक्षण वाढवलं पाहिजे आणि त्यातूनच ते आरक्षण मिळणार आहे. मराठ्यांना ओबीसीतून देणार आहात का? आरक्षणाची लढाई कोणी लावलेली आहे? देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण मागायला सांगितलं, मराठ्याने आरक्षण मागितल्यावर ओबीसीला सांगितलं हे तुमच्याकडे मागतायत. ओबीसीला सांगितल्यानंतर आदिवासीला पुढे केलं, आदिवासीला सांगितल्यानंतर धनगरांना वेळं गेलं. याचं उत्तर एकदा दोघांच्याकडून येऊ देत. मला यात सांगा, आरक्षणाच्या लढाईच्या मागे कोण आहे? फडणवीस आहेत की इतर कोणी आहे? आरक्षणाच्या जाती जातीत भांडणं लावण्याच्या लढाईमध्ये आदरणीय शरद पवार आहेत, काँग्रेस आहे, बाकी कोणी नाही आहे. बरं, याचं उत्तर लागेल पटकन. शरद पवार आरक्षणाची लढाई महाराष्ट्रात पेटवतायत असा आरोप आहे. बघा, आदरणीय पवार साहेबांवर बोलल्याशिवाय या छोट्या मोठ्या नेत्यांना कुठे चमकायला भेटणार नाही. म्हणून कुठं झाला का बोट दाखवा शरद पवार. अहो, या देशामध्ये शरद पवारशिवाय कोणालाही पर्याय नाही आहे. सर्व धर्माच्या लोकांना घेऊन सांगणारे आणि सर्व लोकांना एकत्रित आणणारे पवारसाहेब आणि आदरणीय पवारसाहेबांनी मोदीजींना काही महिन्यापूर्वी सांगितले की आरक्षण जर पाहिजे तर केंद्रामध्ये तुम्ही अजेंडा मांडा आणि ते आरक्षण वाढवून मग तुम्ही आरक्षण द्या. आरक्षणावरचा मुद्दा असताना प्रकाश आंबेडकरांचं नुकतंच एक वक्तव्य आलं जे राहुल गांधींच्या संदर्भातलं होतं. ते वक्तव्य का आणि कोणत्या आधारावर? या ठिकाणी सातत्याने संविधान बचावचा नारा दिला जातोय, मात्र संविधानाचं हृदय असलेलं आरक्षण जो प्रतिनिधित्वाचा हक्क देतो प्रत्येकाला समान. आज या महाराष्ट्रामध्ये मराठा खानावळ झाली आहे. एक मवियाची मराठा खानावळ, दुसरी महायुतीची मराठा खानावळ. 2 उपरे आहेत, एक उद्धव ठाकरे आणि फडणवीस. बाकी मराठा नेते ठरवतात कोणाच्या ताटात काय जाणार. ओबीसीनी काय खायचं, SC ST काय खायचं, इथल्या अल्पसंख्याकांनी काय खायचं, त्यांच्या वाट्याला बिलकुल जात नाही. पण SC STच्या आरक्षणाला हात लागत नाही. 48 पैकी 7 जर का मतदारसंघ मेट्रोपॉलिटन आहे आणि बाकीचे आरक्षित सोडले तर 32-33 खासदार एका जातीचे निवडून येतात. ही मराठा खानावळ नाही आहे. 48 पैकी 32 एका जातीचे. ओबीसी कुठे आहेत? पण याच्यात राहुल गांधींच्या भूमिकेतला आक्षेप काय? राहुल गांधी यावर बोलत नाही. राहुल गांधी आरक्षणाबद्दल स्पष्ट भूमिका घेत नाही. त्यांचा पक्ष हा तिकडे आरक्षणाचा क्रिमिलेअर लागू करून आरक्षण संपवतोय, ओबीसी बद्दल भूमिका घेत नाहीये आणि हे फक्त संविधान करतायत. संविधानाचा रंग महत्वाचा नाहीये, संविधानातलं तत्व महत्वाचं आहे, मूल्य महत्वाचं आहे. उत्तर घेऊया त्याची. मी काँग्रेसपर्यंत येतो. यावरचा एक आणखीन आक्षेप कदाचित राजू वाघमारे आपल्याकडून आहे. आरक्षणाच्या लढाईला न्याय कोण देतंय? राहुल गांधी देत आहेत का? सगळ्यात पहिली गोष्ट जो तुमचा प्रश्न आहे की राहुल गांधी आरक्षणाला न्याय देत आहेत का, तर माझं स्पष्ट मत आहे राहुल गांधी आरक्षणाला न्याय अजिबात देत नाही आहेत. ते काय करतायत, ते आरक्षणाच्या बाबतीत महाविकास आघाडीच्या मदतीने अजून प्रश्न तयार करतायत. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी घटना लिहिली त्यावेळी त्या सगळ्या थोर महापुरुषांनी 50%चं लिमिट ठेवलं. ते लिमिट ठेवण्याचं कारण होतं की सगळ्यांमध्ये समानता आली पाहिजे. सुप्रीम कोर्टाने ते मान्य केलं. आता राहुल गांधी म्हणतायत की 50%चं लिमिट तोडायला पाहिजे, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. पण त्याचं सोल्युशन काय? उद्या जर 90% लोक आरक्षणामध्ये आली, मग तुम्ही जेव्हा आरक्षण देणार ते कसं देणार? आज मी बौद्ध आहे, ऐका एकच मिनिट द्या. आज मी बौद्ध आहे, मला आज आरक्षण मिळालं, पण बाकीच्या जाती पण आहेत. माझा नंबर परत कधी येणार? 58 किंवा 90 वर्षांनी कधी येणार? तुम्ही कसं देऊ शकता? याची तजवीज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती, म्हणून सगळ्या जाती एकत्र केल्या होत्या आणि त्याच्याप्रमाणे आता घटना खऱ्या अर्थाने जर कोण मोडायला जात असेल तर ते राहुल गांधी आणि महाविकास आघाडी. याचं उत्तर काँग्रेसकडून घेऊयात. थोडंसं सविस्तर उत्तर आपल्याला काँग्रेसला संधी द्यायला लागेल. त्यानिमित्तानं कांग्रेस के पास जवाब नहीं है. आरक्षण में अगर फेरबदल करना है तो किस तरीके से वो उसे लागू करेंगी, और आरक्षण को लागू करने के साथ क्या वो सबके साथ न्याय कर पाएगी?
हम सब आपको बता रहे हैं। देखिए, जो ओबीसी का रिजर्वेशन है उसमें ऑलरेडी मुसलमानों का रिजर्वेशन है। वो जो 10% रिजर्वेशन बढ़ाने की बात थी, जिसमें महमूदुर रहमान कमेटी का जो अहवाल आया था महाराष्ट्र में, उसको लागू करने के लिए कोर्ट ने कहा, कोर्ट में गए थे लोग। उसके बाद जो है इन्हीं की सरकार ने, इनके मुख्यमंत्री उस वक्त थे देवेंद्र फडणवीस, उन्होंने उसको नहीं मान्य किया। तो उसमें आप सुनिए सर प्लीज, तो आप इसको कैसे कह सकते हैं? दूसरी चीज है कि पूरा देश देख रहा है कि राहुल गांधी जो बात कहते हैं वो कभी झूठी बात नहीं करते। जहां हमारी सरकारें जितनी गारंटी दिया वो सारी की सारी लागू है। बीजेपी के कहने के बाद भी हमने उनको, यहाँ के मुख्यमंत्रियों को बुला के दिखाया। आरक्षण के बात के मुद्दे पर मैं आपको सीधी सी बात कर रहा हूं कि जब तक आप इसके परसेंटेज नहीं बढ़ाएंगे, हम सारी कम्युनिटीज को एक जगह नहीं कर पाएंगे। इसीलिए राहुल गांधी पूरे देश में लोगों से कहते हैं कि हमें सेंसेक्स करना चाहिए, हमें पता चले कि हमारे भाई कितने, किस कास्ट, किस बिरादरी के लोग हैं। आपको ये नहीं लगता कि अगर आप इस तरीके से आरक्षण की मर्यादा बढ़ाते जाएंगे, सारे लोग आरक्षण में आ जाएंगे? ऐसा है कि बढ़ाने की जरूरत है। अगर हमारे देश के नागरिकों की इसकी आवश्यकता है तो बढ़ाएंगे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी घटना लिहिली त्यावेळी या सगळ्या जाती अस्तित्वात होत्या। ओबीसीच्या सगळ्या जाती होत्या, एससी मधल्या 58 60 जाती होत्या। मग एवढं असताना पण बाबासाहेबांनी त्यांना एका याच्यामध्ये घेऊन आरक्षण 50%वर आणलं। सुप्रीम कोर्टाने तेच केलं। आता राहुल गांधी काय करतायत तर संविधानाच्या मूळ ढाच्याला धक्का लावायचा प्रयत्न करतायत। ते करता कामा नये। कारण याचा पुढचा मुद्दा आरक्षण लागू होण्यासाठी, आरक्षण कुठे लागू आहे? एक स्थानिक स्वराज संस्थेत, दुसरं शिक्षणामध्ये, तिसरं नोकरीमध्ये। नोकऱ्या कोणत्या? खाजगी नाही, सरकारी। याच काँग्रेसने 91 साली खाऊजा धोरण आणलं, खाजगीकरण केलं, सरकारी नोकऱ्या संपवल्या। 50%च्या पुढे नेऊन जर का सरकारी नोकरीच उरली नाही तर काय देणार आहे? बिलकुल, आपण जनतेमध्ये या निमित्तानं जाणार आहोत। आपल्यासोबत मुंबईकर आहेत, आमचे सहकारी जगदीश देशमुख यांना विनंती आहे की रोजगाराचा मुद्दा, आरक्षणाचा मुद्दा आणि त्याचबरोबर मुंबईकरांच्या मनातले मुद्दे पटकन। ठीक, रोजगाराचा आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे। या मुद्द्यावर आपण मुंबईकरांचं नेमकं मत काय ते समजून घेऊया। काय वाटतंय, आरक्षण मुद्दा आणि मुंबईतील रोजगार अणुशक्तीनगरमध्ये, मी अणुशक्तीनगरमधून येतो। BRC, RCF, HPCL, BPCL, टाटा पॉवर, एजिस केमिकल, इंडियन ऑइल आणि नेव्हीसारख्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कंपन्या असताना तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मात्र नाही आहे। आणि आरक्षणाचा मुद्दा जर आपण उचलला तर सरकारी गव्हर्नमेंटच्या नोकऱ्यात जर गेलेल्या असतील तर आम्ही आरक्षण मागायचं कुठं? खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण नाहीच आहे, आम्ही जायचं कुठे? आज तिथला तरुणांचा हा रोजगाराचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। रोजगाराचा महत्त्वाचा प्रश्न काय वाटतंय? सगळ्यात महत्त्वाचा आरोग्याचा प्रश्न आहे। ते जे उभं आहेत इथे बाकीचे लोक, हे 25, 30, 40 वर्षापासून सत्ता भोगलेली आहे। जे हॉस्पिटलची परिस्थिती काय, आज केम हॉस्पिटलची परिस्थिती काय, राजावाडी हॉस्पिटलची परिस्थिती काय, सायन हॉस्पिटलची परिस्थिती काय, तर लोकांना त्या बॅरिकेडमध्ये झोपावं लागतं, पायऱ्यांवरती झोपावं लागतं। रुग्णांना साधे बेड भेटत नाही, व्हेंटिलेटर साध्या हॉस्पिटलमध्ये हे लोक उभा करू शकत नाही। 40 वर्षामध्ये एक रुग्णालय चांगलं मुंबईला देता आलं नाही या लोकांना। आणि आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईकरांचं मत काय आहे ते समजून घेऊया। सोबतच मुंबईतील रोजगार, तरुणांना रोजगार मिळणं गरजेचं आहे, हे मुद्दे प्रचारामध्ये आहेत का? काय आहे मुंबईकरांच्या मत? आता आरक्षणचा मुद्दा जो घेतला तर त्या टायमाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक जातीच्या लोकांना बाजूला घेऊन विचारलं होतं। त्या टायमाला ह्या मराठ्याचं उत्तर होतं, आम्ही का मागासवर्गीय आहोत का? आम्हाला आरक्षणाची गरज नाही। मग आता जरांगे पाटील मैदानात उतरले कशाला? त्यांना आरक्षणाची गरज काय लागली? मगाशी लाडकी बहीण योजना सुद्धा चर्चेमध्ये आलेला होता। लाडक्या बहीण योजनेवर मुंबईकरांना काय वाटतं ते समजून घेऊया। लाडक्या बहीण योजनेवर महिला म्हणून तुम्ही समाधानी आहात? अजिबातच नाही, कारण इथल्या सत्ताधाऱ्यांनी फक्त एक काहीतरी चांगलं 1,500चं एक आम्हाला लॉलीपॉप दाखवून इथल्या महिलांना एक प्रकारे वेड्यात काढण्याचं काम केलेलं आहे। आत्तापर्यंत हे कुठल्या महिलांच्या पॉलिसीवरती काम करायचं मागत नाही। आत्ता महायुतीच्या सरकारने सुद्धा 1,500 देऊन इथल्या महिलांना एक प्रकारे वंचित ठेवलेलं आहे, इथल्या पॉलिसीवरती बोलत नाही। आणि आता तीच योजना महाविकास आघाडीसुद्धा लागू करत आहे। खरं तर हे दोन्ही पक्ष हलून गेलेले आहेत वंचित बहुजन आघाडीमुळे। आणि इथल्या महिलांना जर कोणी खरोखर रोजगार देऊ शकतं, इथल्या महिलांच्या पॉलिसीवरती जर कोणी काम करू शकतं तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी। तर पुन्हा अन्यही विषय आहेत, अन्यही विषयावर चर्चा करण्यासाठी जाऊया व्यासपीठावर। धन्यवाद जगदीश। चर्चेला आपण आता समारोपाच्या टप्प्यामध्ये आणत आहोत आणि या निमित्तानं इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक मान्यवराला माझा एकच प्रश्न असेल, मी थेट विचारेन, कृपया मर्यादित वेळेत 30 सेकंदामध्ये उत्तर द्या की यांच्या पक्षाला मतदान का झालं पाहिजे। आपण सुरुवात आपल्यापासून करतोय, शिवसेनेच्या उद्धव गटाचे प्रतिनिधी आपण आहात, का मतदान करायचं आपल्याला?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची निशाणी आहे मशाल, आणि तुम्ही मशालीलाच मतदान करायचं. कारण शिवसेनेचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. या हिंदुत्वामध्ये सर्व जाती धर्माचे लोक येतात. शिवसेना जातभेद करत नाही. शिवसेना प्रमुखांच्या कारकिर्दीत अनेक ओबीसी नेत्यांना त्यांनी मुख्यमंत्री केलं, कोणाला महापौर केलं. जातपात बघितली नाही. हे जातीपातीचं राजकारण आता सुरू झालेलं आहे. तेव्हा जातीपातीचं राजकारण संपवायचं असेल. याच्यावर पटकन आपण उत्तर घेऊयात. राजू वाघमारे, आपल्याला मतदान का करायचं, म्हणजे तुमच्या पक्षाला? सगळ्यात एक गोष्ट लक्षात घ्या, गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी जे निर्णय घेतले, इन्फ्रास्ट्रक्चरचे निर्णय असू द्या, सोशल वेलफेअरचे निर्णय असू द्या, सामाजिक लाडकी बहीण योजना बना, मुलींचं शिक्षण बना, मुलांना अप्रेंटिसशिप योजना बना, ज्येष्ठांना तीर्थक्षेत्र म्हणा, या सगळ्या योजना जर 2 वर्षामध्ये महाराष्ट्राला पहिल्या नंबरवर घेऊन जो माणूस जातो ते म्हणजे एकनाथरावजी शिंदे साहेब. आमचं तुम्हाला आव्हान आहे, तुम्ही आम्हाला फक्त 5 मिनिटं द्या. 20 तारखेला मतदान धनुष्यबाणावर करा. मुख्यमंत्री तुम्हाला 5 वर्ष देतील आणि जेवढं जास्तीत जास्त या महाराष्ट्राची प्रगती करता येईल ती प्रगती धनुष्यबाण आणि शिवसेना करून देईल. ठीक आहे, आता एकदा पटकन आपण आपल्यासोबत शरद पवार गटाचे प्रतिनिधी आहेत, थोडं पुढे या आणि आपण सांगा, तुम्हाला म्हणजे तुतारी वाजवणाऱ्या माणसावर मतदान का झालं पाहिजे? या महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षात देवा भाऊ, दाढी भाऊ, जॅकेट भाऊ ह्यांनी लुटलेलं आहे. ह्यांना लूटमार बंद करण्यासाठी आदरणीय पवार साहेबांना हात बलकट करून आणि ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव नेता आहे असे शरद पवार, चंद्रजी पवार वाजवणं तुतारी आणि महाविकास आघाडीचा सरकार या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर या सर्व जनतेला समजेल की आदरणीय पवार साहेबांचं काय वचन आहे. ठीक आहे, आपण आता पटकन एकदा या निमित्तानं वंचितला विचारूयात. यंदाच्या टप्प्यात वंचितनं सर्वाधिक आत्तापर्यंतचे उमेदवार उभे केलेले दिसत आहेत. का मतदान झालं पाहिजे सिलेंडर चिन्हावर? शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि सुरक्षा या सुविधा जर का खऱ्या अर्थाने इथल्या जनतेला हव्या असतील आणि तुम्हाला शिक्षणात, रोजगारात आणि प्रशासनात संधी मिळवून देणारा प्रतिनिधित्वाचा हक्क असलेला आरक्षण वाचवायचं असेल तर वंचितशिवाय पर्याय नाही. यांनी ओबीसीचं राजकीय आरक्षण संपवलं, आता शिक्षण आणि नोकरीतलंही संपवतील. ते वाचवायचं असेल तर वंचितला मतदान करा, गॅस सिलेंडर समोर बटन दाबा. बिल्कुल, काँग्रेसच्याकडे जाऊयात पटकन. देश के संविधान ने जो अधिकार नागरिकों को दिया है वो सारा अधिकार लोगों को मिले, और ये काम कांग्रेस ही कर सकती है, करते आई है. दूसरी चीज़, जो गुंडागर्दी, दादागिरी, भाईगिरी है, इसको ख़त्म करके सबके अंदर प्रेम भाव का जो संदेश पूरे देश में लेकर राहुल गांधी 12,000 किलोमीटर की दोनों यात्राएं की हैं और वो संदेश देश में गया है. उसी को लेकर हम जनता से आह्वान करेंगे कि 20 तारीख को वो जो है मतदान करें. धन्यवाद. यानंतर समारोपाच्यासाठी भारतीय जनता पार्टीला मतदान का व्हावं? असं आहे की केंद्रामध्ये गेली 10 वर्ष जी विकासाची कामं झाली म्हणून तर दोन्ही वेळेला निवडून दिलं. याही वेळेला त्या ठिकाणी गेल्या 2.5 वर्षात माझे मित्र वाघमारे यांनी सांगितल्यानंतर माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या काही आवश्यक राज्याने म्हणून ज्या काही सुविधा द्यायच्या असतात, आरोग्याच्या असतील, शेतकऱ्यांच्या असतील, कष्टकऱ्यांच्या असतील, मजुरांच्या असतील, या सगळ्या इथे ज्या यांनी प्रश्न निर्माण केले महत्त्वाचे आहेत. माझ्या मित्राने हॉस्पिटलचा प्रश्न आता निर्माण केला, अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ती राज्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी युती शासनाने दिलेली आहे. आणि म्हणून यावेळेला कमळ, घड्याळ आणि धनुष्यबाण हा विजयी करा आणि तो विजयी नक्की होणार आहे. धन्यवाद. महाराष्ट्राचा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. राज्यभरातल्या निवडणुकांचं विश्लेषण करण्यासाठी, मतदारांचा कौल लक्षात घेण्यासाठी आम्ही केलेला हा महाराष्ट्राचा दौरा राज्याच्या राजधानीत मुंबईत येऊन थांबतोय. या निमित्तानं माझे सहकारी जगदीश देशमुख आणि सर्व तंत्रज्ञ तसंच कॅमेरामन यांचेही आभार आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांबरोबरच मुंबईकरांचेही आभार. या कार्यक्रमाच्या समारोपाच्यासाठी आता आपण जाणार आहोत आमचे सहकारी जगदीश देशमुख यांच्याकडे. धन्यवाद सर. तर आपला हा कार्यक्रम मुंबईमध्ये होता. संपूर्ण महाराष्ट्रभर आपण फिरून महाराष्ट्राचा नेमका मूड काय आहे, विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये काय आहे, या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. आणि आता आपण आहोत मुंबईत या आपल्या कार्यक्रमाची सांगता करतोय. महाराष्ट्राचा रणसंग्राम स्पेशल पार्टनर राजश्री लॉटरी या विशेष कार्यक्रमात इथेच थांबूया. बघत राहा. जय महाराष्ट्र.